जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. 59वा श्लोक घेणार आहोत. 58व्या श्लोकामध्ये समर्थाने म्हटलंय की कल्पना देश तोही नसावा, कल्पनेचा गोंधळ नसावा. कल्पनेने सगळे प्रश्न निर्माण होतात आणि त्या कल्पनेवरतीच पुढचा श्लोक आहे. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नव्हे रे नव्हे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. त्याचं हिंदी वर्षन आहे. नहो कल्पना मिथ्य पसारा, मिथ्य ना करे राम विचारा. राम नहीं वह काम व्यर्थ है, व्यर्थ काम का फल भी व्यर्थ है. कल्पना सुरू झाली की गोंधळ सुरू होतात. कल्पना सुरू झाली की गोंधळ सुरू होतात. नामस्मरण आपण करतो. नामस्मरण करताना कोणी असं म्हणतं की काय की ते माळ हातात घेऊन जप करताना कोणी बघितलं की पुण्यात याला जातं. लोक असतात काय काय, आता काय असं पुण्य दुसऱ्याचे हिसकावून घेतं आणि शक्य असतं तर काय पाहिजे होतं. पैसा हिसकावून घेता येतो मान्य, माणसाला असं बांधून ओढून नेता येतं इथपर्यंत मी मान्य करतो. पुण्य सुद्धा दुसऱ्याचं काढून घेतो म्हणजे मग काय प्रश्नच मिळता. पण कसं असतं त्याच्या मागचा दृष्टिकोन निराळा आहे की दंभ वाढू नये, अहंकार वाढू नये. म्हणून की तुम्ही जप करताना दुसऱ्याने बघितलं ना की त्याला पुण्य मिळतं, तुमचं पुण्य त्याला मिळतं. असं का म्हणतोय? कारण ते जप करत त्यांनी सगळ्यांना प्रदर्शन करू नये म्हणून. काही काही माणसांना प्रदर्शन करायची सवय असते, काही काही माणसांना प्रदर्शन करायची सवय असते. बघा आम्ही किती पूजा करतो, बघा आम्ही किती जप करतो, बघा आम्ही किती ध्यान करतो. म्हणून लोक बघतात त्यावेळी ध्यानाला बसणार, लोक बघतात त्यावेळी जपाला बसणार. एका मंदिरामध्ये एक पुजारी होते. गर्दी भरपूर असायची मंदिरात आणि आरती सुरू झाली की असे नाचायचे, हातात आरती घेऊन नाचायचे. बघणाऱ्या माणसाला असं वाटायचं यांच्यात आता आरती पडते बिडते काय, नाचतायत आरती पडते बिडते पण आरती नाही पडायची. त्यांना ते साधलं होतं बरोबर की आरती सुरू झाली तिथं डाम 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 सुरू झालं, आरती सुरू झाली की नाचायला सुरुवात करायची. एक दोनदा असं झालं की त्यांच्या नाचात काही पहिल्यासारखं दम नाही वाटत. म्हणून त्यांना विचारलं का हो आज नाच काय बरोबर नाही, नेहमीसारखे काय तुम्ही मनापासून नाही नाचत. गर्दी कमी होती ना म्हणाले, आज भक्त कमी होते, गर्दी कमी होती. गर्दी कमी झाली की भक्ती पण कमी झाली, गर्दी कमी झाली की भक्ती पण. आपण नाचतो कोणासाठी? आपण नाचतो कोणासाठी? आपण नाचतो परमेश्वरासाठी. म्हणजे परमेश्वरासाठी आपण नाचत असतो तर गर्दी असण्या नसण्याचा संबंध येतो कुठं? पण नाही. माणसाला कसं लोक म्हणतात असं काय की जरा लोक असले ना की सेवेला सुद्धा बरं वाटतं. अरे सेवेचा आणि लोकांचा काय संबंध आहे? सेवा सेवा आहे, सेवा हा प्रदर्शनाचा संबंधच नाहीये. पण मनुष्याची प्रवृत्तीच अशी आहे की त्याला सेवेचं सुद्धा प्रदर्शन करायची इच्छा असते. सेवेचं सुद्धा म्हणावं लोकांनी काय सेवा करतो बा समजा असं वाटतं. वा वा सेवा केली त्याचं फळ मिळालं. सेवेचं फळ हे परमेश्वराची प्राप्ती असली पाहिजे. सेवेचं फळ हे परमेश्वराची प्राप्तीमध्ये असलं पाहिजे. सेवेचं फळ हे सद्गुरूच्या कृपेत असलं पाहिजे. सेवेचं फळ हे आयुष्याचं सोनं होण्यात असलं पाहिजे. सेवेचं फळ कोणीतरी तुमचं कौतुक करतं त्याला असू नये. पण माणसाचं तसं नसतं. माणसाला प्रदर्शनाची अत्यंत हाव असते, अत्यंत हाव असते. आणि मग जसं जमेल तसं तो प्रदर्शन करतो. मी कॉलेजमध्ये असताना माझा एक मित्र होता, पुढे तो लागला नोकरीला, बँकेत नोकरीला लागला. त्या बँकेच्या हेड ऑफिसला तो होता. तर त्याला मी एक दिवशी विचारलं काय रे कुठे आहेस तू? एकदा अशीच गाठ पडली. कॉलेजमध्ये असताना स्वतः असंच काहीतरी विचित्र वागायचं की लोकांनी चर्चा करावी. म्हटलं आता तरी शहाणा झाला असेल म्हणून त्याला विचारलं आता तू कुठे आहे? तो म्हणजे बँकेत. अरे वा म्हणतो चांगलं आहे. मग कुठे बसतोस तू? बँकेच्या 4थ्या मजल्यावरती असतो मी. आणि मला तसा काय प्रॉब्लेम नाही. म्हणतो म्हणजे काय? सगळे ओळखतात मला. का बुवा? नाही म्हणत सगळे लोक बॅगा घेऊन येतात ना, मी झोळी अडकून येतो. म्हणजे ती हे असते ना शब्दम बॅग, ती झोळी मी शब्दम बॅग अडकून येतो मला, शब्दम पिशवी अडकून येतो. आणि त्याच्याखाली घुंगरू लावले त्याने, त्याच्याखाली त्याने घुंगरू लावले होते का आता छान 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 वाचते ना ते. तर कोणाला विचारलं घुंगरू वाला किती आहे तर सांगतात लोक वर आहे म्हणून. माणूस कशाची कशाची प्रसिद्धी करेल, कसं कसं स्वतःची ओळख पटवेल सांगता येत नाही. कारण प्रसिद्धीच्या माणसाला प्रचंड हाव असते, लोकांनी मला ओळखावं.
चांगलं म्हणून ओळखावं, वाईट म्हणून ओळखावं, कसंही पण ओळखावं. नाम नाही तो बदनामच आहे, पण ओळखावं ओळखावं अशी प्रत्येक माणसाची इच्छा असते. त्याच्यामधनंच काही गोष्टी अशा होतात की माणूस नामस्मरण करतो. नामस्मरण करताना प्रदर्शन असू नये. नामस्मरण हे स्वतःसाठी असावं, आपल्या आत्मकल्याणासाठी असावं, परमेश्वरासाठी असावं. आणि म्हणून त्याचं प्रदर्शन होणे म्हणून सांगितलं गेलं की नामस्मरणाचं प्रदर्शन करू नका, ते एका बाजूला जाऊन करा. मी नामस्मरण लोकांसमोर केलं तर पाप लागत नाही, तुमचं पुण्य कोणी हिसकून घेऊ शकत नाही. कारण लोकांचं कसं असतं, काय करणार हो, एकांत मिळत नाही म्हणून नामस्मरण नाही, असंही लोक सांगायचं कमी करत नाही. मी लोकांना सेवा टाळायची असेल तर काय करणार, नामस्मरण एकांतात करायचं असतं ना, मग एकांत मिळत नाही म्हणून नामस्मरण करत नाही. नामस्मरण करणं महत्वाचं आहे आणि नामस्मरणाचा अहंकार न येणं हेही महत्वाचं आहे. मग तुम्ही एकांतात करा, लोकांसमोर करा, पण त्याचा अहंकार नसावा. पण असं होतं की साधारणतः येतो म्हणून काय सांगितलं की बाजूला जाऊन करावं नामस्मरण, आपल्यासाठी करावं. आता बाजूला जाऊन करता येत नाही, मग माणसाने काय केलं, त्याच्यावरती ती खोळ बनवली. माळ हातात घेऊन जप करायचाच, पण ती बघून मग आणखीन त्याचं खोळ, कापडी ती पिशवी ती. आता त्या पिशवीत माळ, त्याची खोळ हातात घालायची आणि जप करायला सुरुवात करायची. आणखीन लोकांचं लक्ष जाणार, म्हणजे नुसत्या माळेवर लक्ष जाणारच, पण आणखीन ते खोळ म्हणण्यात लोकांचं लक्ष जाणार, करतो काय म्हणून लोकांचं लक्ष जाणार. म्हणजे नामस्मरण सरळ सरळ केलं परवडतो असं म्हणायची वेळ आली. माणूस हा शेवटी प्रसिद्धीला आपापल्यात असतो, त्या लोकांनी ओळखावं असं वाटत असतं आणि म्हणून तो एक एक गोष्ट वाढवत जातो, करत जातो. हे मी काय सांगतो तुम्हाला, कारण कल्पना एक, तुम्ही कल्पनेच्या विश्वामध्ये जागवत ना, तुमचा कल्पनेचा गोंधळ सुरू झाला ना की मग एकासाठी दुसरी, दुसऱ्यासाठी तिसरी, तिसऱ्यासाठी चौथी, हे कल्पनाच वाढत जाणार. आपल्याला काय मिळवायचं आहे माणसाने ठरवलं पाहिजे. मला परमेश्वर मिळवायचा आहे का मला कल्पना करायची आहे, हे माणसाने पहिल्यांदा ठरवावं. आणि जर परमेश्वर मिळवायचा असेल तर लोक बघवत नाहीतर ना बघवत नामस्मरण करावं, रामाशी एकनिष्ठ राहावं, रामाच्या निष्ठेच्या कल्पना करू नयेत. कारण कल्पनेमध्ये गुंतलं की राम मिळत नाही, कल्पनेमध्ये गुंतलं की राम मिळत नाही. आणि जो रामाच्या ठाई एकरूप होतो तो कल्पनेत अडकत नाही. लोकसुद्धा कशी असतात, कल्पना सुद्धा उधार घेतात. लोकसुद्धा कशी असतात, कल्पना सुद्धा उधार घेतात. एकदा एक गृहस्थ बसले होते, परिस्थिती वाईट होती हो, म्हणजे ते गृहस्थ त्यांच्यावर त्यांचे एक मित्र असे बसले होते, दोघे जण बसले होते. परिस्थिती वाईट होती, गरिबी होती, काय करावं, उद्याचा कसं चालवायचा हा प्रश्न पडला होता. पण माणसाला असं वाटतं ना की केव्हा तरी आपले चांगले दिवस यायला पाहिजेत, बरं का, चांगले दिवस यायला पाहिजेत. तर बसल्या बसल्या दोघे जण म्हणत होते एकमेकाला, काय खरं नाही बाबा, काही काम नाही, धंदा नाही, पैसे येत नाहीत, कसं होणार, मुलाचं कसं होणार, बायकोचं कसं होणार, घराचं कसं होणार, चालणार कसं, मुलाची फी कुठून देणार, चालू होतं. होता 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 एकदम त्याचा जो हे सद्ग्रस्त जे होते हे 5 मिनिटं शांत बसले, एकदम म्हणाले येणार, चांगले दिवस येणार माझा. दुसरा म्हणाला कसे काय, नाही येणार म्हणाला. आणि मग म्हणाला मी बंगला घेणार, बंगला विकत. तो मित्र आश्चर्यचकित झाला बाजूला बसलेला. तो म्हणाला बंगला घेणार, हो बंगला घेणार, पुढे गार्डन, मागे स्विमिंग पूल, काय नंतर जॉगिंगला बाजूला जागा असणार. अरे वा म्हणाला, एवढा चांगला घेणार तू, हो म्हणाला. मग म्हणाला त्या बंगल्यातील एखाद्या खोलीत माझं कधी राहू देशील ना, छे छे म्हणाला, मी माझ्यासाठी घेणार आहे. आणि म्हणाला मी माझ्याकडे 8-10 अरबी घोडे ठेवणार, रपेट करणार मी घोड्यावरनं. अरे मग त्याचा एखादा घोडा माझ्या एखाद्या दिवशी वापरायला देशील का, बिलकुल देणार नाही म्हणाला, मी माझ्यासाठी ते घोडे विकत घेणार आहे. अरे म्हणाला असं काय करतो तू, मी तुझा मित्र ना रे, तुझ्या घरात मला एक दिवस राहू पण देत नाहीस, मला एक घोडा पण तुला वापरू देत नाही. त्या सद्गृहस्थांनी कपाळाला हात मारला म्हणाला, अरे कल्पना करायला शिक की म्हणाला, माझ्या कल्पनेत का धडपडतोस. जर मी बंगल्याची कल्पना करतो, घोड्याची कल्पना करतो, तू 2 बंगल्याची कल्पना कर. मी काय अडवलंय का तुझा, मी काय अडवलंय का तुझा, तू 2 बंगल्याची कल्पना कर, 10-20 घोड्यांची कल्पना कर. माझ्या कल्पनेच्या घोड्यात तू का बसायला येतो, माझ्या कल्पनेच्या बंगल्यात तू करायला येतो, स्वतःच्या कल्पनेत बंगला घे. कल्पना सुद्धा लोक दुसऱ्याची भाड्याने घेतात, स्वतःला नाही करता आलं तर दुसऱ्याच्या घेतात. म्हणजे कल्पनेत माणसाने अडकूच नाही, पण नाही करता तो दुसऱ्याच्या भाड्याने घेतात. आणि त्यामुळे होतं कसं की म्हणून म्हणा मोकळा वेळ मिळाला, मोकळा वेळ मिळाला की माणूस काय करतो, मोकळ्या वेळात माणसानं नामस्मरण करावं, जप करावा, चिंतन करावं, मनन करावं, ते राहिलं बाजूला. माणूस शेजार उठून गप्पा मारायला जातो का, कल्पना ना,
तिकडे गेलं की नवीन नवीन विषय मिळतात चर्चा करायला, म्हणजे ज्याच्याशी आपला काही संबंध नाही त्या विषयात चर्चा सुरू होतात. कोणाला तरी गाठतात, त्याचं डोकं खात बसतात. त्याच्या पलीकडे कोणीच मिळालं नाही तर टीव्ही जाऊन बसतात आणि त्या टीव्हीच्या कथा ऐकून स्वतः गळा रडतात. त्याची ती कथा जर रडकी असेल तर ती बघून रडतात. जसं काय घरात आपल्याच काहीतरी काढताय इतक्या भावनेने रडतात. माणसं एक तर स्वतः कल्पना करतात, नसे तर दुसऱ्याच्या विकत घेतात, पण काहीही करून ते स्वतंत्र मात्र राहत नाहीत. जेव्हा कल्पनेपासून माणूस जेव्हा दूर जातो ना आणि वास्तवामध्ये वावरायला शिकतो तेव्हा तो स्वतंत्र म्हणून जगू शकतो. दोन मित्र होते, जीवशकंठचे मित्र, आणि एक दिवशी नदीच्या काठावरती वाळूमध्ये गप्पा मारू बसले होते. गप्पा मारता 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 सहज एक जण म्हणाला की मी एक शेत घेणार आहे बरं का विकत. तर दुसरा म्हणाला कशाला घेतोस, नको घेऊ. म्हणाला का, कारण म्हणाला मी एक गाय विकत घेणार आहे. तर म्हणाला मग तू गाय घे ना, माझ्या शेत घेण्याचा काय संबंध आहे. नाही म्हणाला समजा माझी गाय चुकून तुझ्या शेतात शिरली मग फटके रेन म्हणाला, तुझ्या शेतात खाल तर फटके रेन म्हणाला. हे बरं आहे म्हणजे माझी गाय तुझ्या शेतात फटके येणार तिथं, त्याच्या तू शेतात घेऊ नको ना, मी घेणार म्हणाला. मग माझी गाय तुझ्या शेतात येणारच म्हणाला. तो म्हणाला कशी आहे ते बघतो, थोडा बघायचंय. ते तिथंच जाईल वाळूमध्ये शेर एक मारली, तिथंच एक वाळू एक मारली आणि म्हणाला हे माझं शेत. तो म्हणाला ही गाय गेली आतमध्ये. कल्पनेने झालं की भांडण सुरू. एक मिनिटाच्या काम परत मारली, कपडे पाडले, पोलीस आले आणि घेऊन गेले कोर्ट जज समोर, न्यायाधीशासमोर. म्हणजे मारामारी करत होते. न्यायाधीशाने विचारलं कशा करता, दोघे लाजले. म्हणजे झाली चूक, काय करायचं तो दंड करा, पण कशा करता भांडत तो विचारू नका. न्यायाधीश म्हणाला का, कारण म्हणाला ज्याच्या टाइम भांडत होते अस्तित्वातच नव्हतं. ज्याच्या टाइम भांडत होतो ते अस्तित्वातच नव्हतं. अनेक वेळा परिस्थिती अशी असते की माणसं जे अस्तित्वात नाही त्याच्यासाठी भांडतात आणि जो चिरंतन आहे त्याला मात्र समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. आणि हा जो कल्पनेचा गोंधळ असतो ना, हा नुसताच भोगाचा नसतो, त्यागाचा पण होऊ शकतो. एकदा एक गृहस्थ होते, अतिशय त्यागी हो, आणि त्यांना स्तुती आवडायची नाही, बिलकुल आवडायची नाही. कोणी स्तुती करावी लागलं की हातात असे ते घेऊन महाराज धावायचे, जा म्हणायचे स्तुती करायची नाही माझी, स्तुती परमेश्वराची करायची, माझी कसली करतोस, स्तुती करायची नाही. कोणी त्यांच्याकडे जायचंच नाही, कारण चांगलं म्हणजे आवडायचंच नाही ना. एक दिवशी त्या गावात एक गृहस्थ आले आणि म्हणाले माझा एक 50 रुपये, काय 50-100 रुपये पाहिजे होतो, मला अडचण आहे जरा, माझ्याकडचे पैसे होते हरवले, अडचण आहे, देता का. तर कुटाळ होते एका झाडाखाली बसले. ते म्हणाले तुम्हाला 50-100 रुपयानं देतो, 100 जागी 200 देतो, फक्त एक काम करायचं, त्या बंगल्यात देतो त्यांची स्तुती करायची. काय म्हणाला, त्यांना आवडत नाही स्तुती, स्तुती काही ते महाराज धावतात, आम्हाला बघायचं तुम्ही स्तुती करू शकता. त्यात काय म्हणाला, करतो की. गेला, दरवाजा वाजवला, ते बाहेर आले. नमस्कार, हो इथं काही असं भाषण बोलायला चालत नाही बरं का. तो म्हणा नाही ना, मी काय बोलणारच नाही म्हणा. मग नाही आपल्याला पाहावंसं वाटलं, स्तुती करतो का माझी, बिलकुल नाही म्हणा, मी स्तुती करत नाही, स्तुती करणं चूकच आहे, मी स्तुती करत नाही, स्तुती करणं चूकच आहे. का म्हणून स्तुती करावी, स्तुती करणे हे चुकीचंच लक्षण आहे. का म्हणून कोणाची तोंडपूजा करावी हे चुकीचं आहे. त्यावेळेस बरा दिसतोय म्हणून या आतमध्ये या म्हणाला. आतमध्ये बसल्यावर म्हणाला मला खरं तुम्हाला बघितल्यानंतर फार बरं वाटलं, नाही तर लोकांना स्तुती फार प्रिय असतो, पण तुम्हाला स्तुती प्रिय नाही, म्हणून मी तुम्हाला पाहायला आलो मुद्दा म्हणून की स्तुती प्रिय नसणारा असा महान माणूस कोण आहे. बरं वाटलं, चहा पाहिजे का म्हणाला. म्हणाला नाही, मला सगळ्या जगाला जाऊन सांगायचं की असा एक माणूस आहे की ज्याला स्तुती प्रिय नाही. तुमची काय अडचण आहे का म्हणाला. अहो नाही म्हणाला, जायचं मला ते 50 रुपये जाणार नाही, घ्या, पण मला असं एक आयुष्यात माणूस भेटला की जेव्हा स्तुती प्रिय नाही सांगणारा मला बरं वाटलं असं म्हणाला. म्हणजे स्तुती प्रिय नाही याची सुद्धा स्तुती माणसाला आवडते, स्तुती करत नाही याची सुद्धा स्तुती माणसाला आवडते. माणसं अशी आहेत, काही काही लोक ते मूर्तीभंजक बनतात. मूर्तीभंजक बनतात म्हणजे काय की मी मूर्तीला मानणार नाही, समूर्त नाही, मी निराकाराला मानणार असं म्हणणारी माणसं निघतात.
आणि मी निराकाराला मानणार असं जे म्हणतात पुढे त्यांच्याच मूर्ती लोक स्थापन करतात. मी निराकाराला मानतो असं लोक जे म्हणतात त्यांच्याच मूर्ती लोक पुढे स्थापन करतात. कारण असं आहे ना की माणसाला समोर काहीतरी बघण्याची सवय आहे आणि ह्या ज्या सवयी आहेत ह्याच माणसाला अडचणीत आणतात. ह्या ज्या सवयी आहेत ना माणसाच्या ह्याच माणसाला अडचणीत आणतात. आणि म्हणून कल्पनेतून निर्माण होणारी आसक्ती, कल्पनेतून निर्माण होणारा लोभ, कल्पनेतून निर्माण होणारा अहंकार, दंभ, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टीत माणसाला परमेश्वरापासून दूर नेतात. आणि योग्य आणि अयोग्य ह्याची ओळख न होण्याची तुमची ताकद क्षीण करतात. आणि म्हणून कल्पनेपासून दूर असलं पाहिजे. कल्पनेपासून जर आपण दूर जाऊ शकलो तर आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकू. कल्पनेपासून जर आपण दूर जाऊ शकलो तर आपण योग्य त्या मार्गावर जाऊ शकू, परमेश्वरापर्यंत जाऊ शकू. कारण परमेश्वर सत्य आहे. परमेश्वर सत्य आहे, गोंधळ नव्हे, असत्य नव्हे. त्याला जर समजून घ्यायचं असेल तर ते कल्पनेने समजण्यापेक्षा वास्तवातून समजणं जास्त गरजेचं आहे. आणि वास्तवातनं समजणं म्हणजे काय? वास्तवातनं समजणं म्हणजे अनुभूती. अनुभूती ही कल्पनेने येत नाही. कधी कधी माणसं बघा म्हणतात, काय आता तुम्हाला कसं वाटतंय, असं जर तुम्ही एखाद्या माणसाला म्हणालात, बघ बरं का ते काय डॉक्टरांकडे तुम्ही गेलात ना की डॉक्टर म्हणतात काय हे औषध तुम्ही घ्या, मग काय होणार असं तो विचारतो. थोड्या वेळानं तुम्हाला न बरं वाटायला लागेल. माणूस औषध घेतो ना 5 मिनिटांनी सांगतो बरं वाटतंय बरं का. अरे ते औषध जायला पाहिजे पोटात, ते गेल्यानंतर विरघळलं पाहिजे, ते रक्तात भिनलं पाहिजे, वेळ लागतो की नाही? पण नाही. आणि समजा त्या डॉक्टर विश्वास नसेल तर औषध घेतलं तरी तो अर्ध्या तासात म्हणतो काय बरोबर नाही वाटत, काय बरोबर वाटत नाही. त्याचं कारण परिस्थिती अशी असते की त्याचा औषधापेक्षा त्या डॉक्टरवर जास्त विश्वास असतो. औषधापेक्षा सुद्धा त्या डॉक्टरवर जास्त विश्वास असतो. कोणीतरी सांगताय आणि म्हणून ते शोधायला सुरुवात करायची असं होऊ नये. कल्पनेने अनुभूती शोधण्याचा प्रयत्न करू नये. अनेक वेळा माणसं मला भेटतात, ते मला सांगतात काय हो त्यांना जो अनुभव आला ना तो मला ध्यानात काय येत नाही. काय काय माणसं भेटतात मला आणि आल्यानंतर विचारतात की महाराज काय माहितीये का, मी अशा पुस्तकात असं वाचलंय, मी पण ध्यान करतो, मग तो अनुभव माझा काही येत नाही. म्हणजे कसं होतं की माणूस वाचतो आणि वाचल्यानंतर तो अनुभव शोधायचा प्रयत्न करायला सुरुवात करतो. तसं आपल्याला वाटतं का हे शोधायचा प्रयत्न सुरू करतो. हे शोधणं ही कल्पना आहे. शोधायचं नाही, करायला सुरुवात करायची. करायला सुरुवात केलं की आपोआप ती गोष्ट जाणवते. ती गोष्ट आपोआप यायला पाहिजे. आपण शोधायची नाहीये. काही काही माणसं सांगतात अहो मी ध्यानाला बसलो, ते असं कुठे माकडं ते थरथर झालं म्हणजे कोणतरी जागृत होईल असं म्हणतात. अजून मला थरथर जाणवत नाही हो. जेव्हा होईल तेव्हा जाणवणार. जेव्हा थरथर होईल तेव्हा जाणवणार. न होता कशी जाणवेल? आणि समजा न होता जाणवली तर ते योग्य आहे का? नाही, तो मानसिक गोंधळ ठरेल. आणि म्हणून कल्पनेने अध्यात्म समजून घ्यायचा प्रयत्न करू नये. अगोदर अध्यात्माचे अनुभव घ्यावेत आणि नंतर ते बरोबर आहेत की नाही हे पाहिजे चर्चा करावी. कारण अनेक वेळेला दुसऱ्या बरोबर आपण स्वतःला मॅच करण्याचा प्रयत्न करतो. हे अध्यात्माचं क्षेत्र इतकं मोठं आहे की एकाचा अनुभव दुसऱ्या येईल असं नाही, एकाच सारखे अनुभव येतील असं नाही. आपण हे म्हणतो ना की हे सहस्रार आहे. सहस्रार म्हणजे हजारो पाकळ्या आहेत त्याला, असं म्हणतो आपण. सहस्र पाकळ्या आहेत त्याला. हे वरती जे कुंडलिनीचं सगळ्यात शेवटचं स्थान आहे, हे 1000 पाकळ्या म्हणजे काय, तर 1000 सेंटर्स आहेत. ती कुंडलिनीची 1000 केंद्र आहेत. ती मेंदूमध्ये 1000 केंद्र आहेत. त्यातलं एखादं केंद्र जरी जागृत झालं त्या 1000 सिद्धी आहेत. त्या हजार प्रकारचे अनुभव देऊ शकतात. त्यातलं एखादं जरी केंद्र जागृत झालं ना, एखादं केंद्र, तरी त्याचे तुम्हाला अनुभव यायला लागतात. आता तुमचं कुठचं केंद्र जागृत होणार आहे कोणाला माहिती आहे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या केंद्रांची चिंता तुम्ही करू नका, तुमच्या केंद्राची चिंता करा. जर तुम्ही ध्यानाला सुरुवात केली असेल तर लक्षात ठेवा, त्याला सांगा बाबा रे जे योग्य आहे तो अनुभव तुम्हाला दे. जे योग्य आहे तसं तू मला बनव. तुझी इच्छा असेल तसं मी घडावं, हे जास्त महत्वाचं आहे. माझ्या गोंधळाप्रमाणे मी घडू नये. कारण माणूस कायम गोंधळलाच असतो, विचारांनी गोंधळला असतो, आचार सगळ्यांनी गोंधळला असतो. या गोंधळातून मार्ग काढण्याकरता परमेश्वर आहे. आपण गोंधळ डोक्यात ठेवून तर त्याकडे जायला लागलो तर कसं कळणार आपल्याला? आपल्या मनातला गोंधळ आपण जर दूर करायचा प्रयत्न केला, मन शांत करायचा प्रयत्न केला आणि जर त्याच्यापर्यंत गेलो ना तर त्याचे असणारे अनुभव आपल्याला शिरणार नाही. उत्कृष्ट मॅग्नेट असतं ना, उत्कृष्ट मॅग्नेट, ते कसं तयार होतं?
तर पोलादामधनं वीज व्हायला लागली ना, पोलादामधनं हेवी करंट इलेक्ट्रिसिटीचा कंटिन्युअस जर जायला लागला ना, तर त्याचं रूपांतर मॅग्नेटमध्ये होतं. पोलादातून जर हेवी इलेक्ट्रिसिटीचा करंट जर जायला लागला तर काही काळानंतर त्याचं रूपांतर मॅग्नेटमध्ये होतं. तुम्ही कल्पना करून ते घडणार नाही. तुम्ही कल्पना करून ते घडणार नाही. प्रत्यक्षात करंट गेला की मॅग्नेट व्हायचं थांबणार पण नाही. तुम्ही उद्या म्हणालात की हेवी करंट गेला, पण मी कल्पना करतोय याचा मॅग्नेट होणार नाही, होणार नाही असं नाही, ते होणारच, काही शास्त्रच सांगतं. आणि समजा जर हेवी इलेक्ट्रिसिटीचा करंट गेला नाही आणि तुम्ही किती प्रयत्न केला ते मॅग्नेट करायचं, तर होणार पण नाही. आणि म्हणून गोंधळापेक्षा जर परमेश्वराशी आपण एक रूपायचा प्रयत्न केला, एकनिष्ठ व्हायचा प्रयत्न केला, त्याच्याशी एकाग्र व्हायचा प्रयत्न केला, तर आपलं मन जास्त शांत होईल. आणि जर मन शांत झालं आणि परमेश्वराचं प्रगटीकरण, त्याच्या स्वरूपाचं प्रगटीकरण, त्याच्या विचारांचं प्रगटीकरण जर आपल्यामध्ये प्रगट झालं, तर आपोआप आपल्यामध्ये रूपांतरण धैर्य राहणार नाही. ते रूपांतरण गोंधळाने होणार नाही, तर विचाराने होईल. आणि म्हणून समर्थांनी पुढे म्हटलंय की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे नवे सर्वथा राम भेटी. कल्पनेला गोंधळ नको, फक्त राम भेटी हवी. कारण राम भेटी झाली की गोंधळ थांबला. मनी कामना राम नाही जयाला. ज्याच्याजवळ राम नाही त्याच्या मनात फक्त कामनाच राहणार. मनी कामना राम नाही जयाला. ज्याला राम नाही भेटवा तिथं कामच असणार. आणि मनी कामना राम नाही जयाला, अति आदरी प्रीती नाही तयाला. ज्याच्या मनात राम नाही तिथं कामच असणार. आणि ज्याच्या मनात काम असणार तिथं रामाला आदर मिळणार नाही, कामालाच आदर मिळणार. तर जर काम टाळता आलं, गोंधळ टाळता आला आणि रामाला जर स्वीकारता आलं आणि रामाचं जर प्रकटीकरण झालं, तर आपल्याचं रूपांतरण शक्य आहे. जय जय रघुवीर समर्थ. ते टेपिंग बरोबर